झोपडीतील छोटा शास्त्रज्ञ. एका दूरवरच्या गावात एक छोटा मुलगा अनिरुद्ध आपल्या आईवडिलांसोबत एका साध्या झोपडीत राहत होता. त्याचे आईवडील शेतकरी होते, पण अनिरुद्धला शेतात काम करण्याऐवजी विज्ञानात रस होता. शाळेत असताना त्याने शिक्षकांकडून इलेक्ट्रॉनिक्स आणि गणिताबद्दल शिकलेलं होतं. त्याचं स्वप्न होतं की एक दिवस मोठा शास्त्रज्ञ बनायचं. अनिरुद्धने झोपडीतील एका कोपऱ्यात स्वतःची एक छोटी प्रयोगशाळा तयार केली होती. तिथं त्याने गावातल्या मोडक्या वस्तूंपासून छोट इंजिन, बल्ब आणि इतर प्रयोग तयार केले. गावातले लोक त्याचं हसू करत होते, पण त्याचा विश्वास कधीही डळमळला नाही. एके दिवशी गावात अचानक एक मोठी समस्या उद्भवली. वीजपुरवठा बंद झाला आणि अंधारातच शेतातील काम करावं लागलं. अनिरुद्धने त्वरित विचार केला आणि आपल्या प्रयोगशाळेतलं सगळं सामान वापरून एका रात्रीत एक छोटं सौरऊर्जेवर चालणारं दिवा बनवला. दुसऱ्या दिवशी त्याच्या दिव्यांनी गाव उजळलं. आता गावक्यांनाही वाटू लागलं की त्यांचा छोटा शास्त्रज्ञ खूप मोठं काहीतरी करू शकतो. अनिरुद्धचा हा छोटासा प्रयोग त्याच्या शास्त्रीय प्रवासाची सुरुवात होती आणि त्याच्या चिकाटीने त्याचं स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पाऊल टाकलं.